यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। योग्य पूज्यपादाचार्य भगवान की जय। योग्योपादान योगेन दृशदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्तां वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्वत नारकं छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकीयदूरवर्तिनी यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्दे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाके नाकौकसां सौख्यं नाके नाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै वपुर्गृहं धनं दारा पुत्रा मित्राणि शत्रवः सर्वधान्यस्वभावानि मूढस्वानि प्रपद्यते। काय सांगायला त्या श्लोकामध्ये? मोहाचं स्थान काय आहे? काय सांगितलं दुपारच्या प्रवचनामध्ये? मोहाचा आश्रय कोण आहे? बोला, मोहाचा आश्रय कोण आहे? काल सांगितलं कधी? काल परवा 2 दिवस सांगितलं. नाही, मला दुपारचा विषय पाहिजे. मोहाचा आश्रय, पर्याय किंवा भेद, हा मोहाचा आश्रय आहे. जेव्हा तुम्ही फक्त पर्यायाकडे पाहणार ना, नियमाने मोह होणार, मग रागद्वेष होतील, विभाव होतील, भेदभाव होईल. म्हणून सांगतायत काय, पर्यायाला द्रव्यरूप पहा. नुसतं पर्याय पाहणार तर जाणणे हे पर्याय झालं, त्या पदार्थाला जाणलं तर पर्याय झाले. पुन्हा नंतर तिचे रागद्वेष इष्ट भाव ना तसं नाही म्हणायचं. ज्या विषयाला जाणतोय आपण त्या विषयाला फक्त पर्याय, त्या विषयाची पर्याय पाहिली फक्त तर नियमाने मोह होणार, म्हणजे रागद्वेष होणार. ही चांगली आहे, वाईट आहे, माझी आहे, पाहिजे, नको, दूर करावं, जे काही विकल्प होतील ना फक्त पर्यायाच्या चिंतनाने होणार. म्हणून सांगतायत मोहाचा आश्रय पर्याय आहे. मग तुम्ही त्याला द्रव्यरूप बघा ना. कुठल्याही द्रव्याला जाणताना आपल्याला मोहाची उत्पत्ती होत नाही, कारण द्रव्य स्वभावाने सगळे शुद्ध आहेत. मग ते अशुद्धी कुठं आहे? तर या सगळ्यामध्ये या सगळ्या पर्याय आहेत. समजते का? वपुर, गृहम, धनम, दारा, कळते का? हे पर्याय आहेत, म्हणून ते मोहाचं स्थान आहे. वपू कुठल्या कोणाचं पर्याय आहे? विषय आहे ना, एका त्या पदार्थाला पण विषय केलेले ज्ञानाचे पर्याय. मग ते सांगते की मी, जो विषय बनवला ना तो विषय पर्याय बनवला आपण. त्या द्रव्याला विषय बनवा तर अशुद्धी येणार नाही आपल्या ज्ञानामध्ये. आपल्या ज्ञानात का चंचलता येते? कारण त्याला आपण पर्याय रूप पाहतोय म्हणून. पर्यायाला द्रव्य रूप पहा तर निर्विकल्पता असणार. सांग वपू म्हणजे कोणाची पर्याय? वपू म्हणजे कोणाची पर्याय? पुद्गलाची पर्याय आहे. पुद्गलाची म्हणताना पण स्कंद पर्याय आहे. ती फक्त परमाणूची पर्याय नाही आहे, तर विभाव व्यंजन पर्याय म्हणायचं. म्हणून शरीर ही विभाव व्यंजन पर्याय आहे. अनेक परमाणूंच्या स्कंधांनी बनलेली ती अवस्था आहे.
म्हणून त्या अवस्थेकडे बघताना नियमाने शरीर म्हणून कोणाला बघायला गेला तर मोह होणार, आकुलता होणार, रागद्वेष होणार. एक्झाम्पल सांगा. कोणी पण असेल, असं काही नाही की कोणी कोणाचं म्लान शरीर बघून असं नाही आहे. शरीर रूपाने ज्याला पण बघणार त्याला तिथं आपल्या ज्ञानात भेद होतो. कसं? आता सामान्य असं आपण बसलोय, आता असं सामान्य शरीराला बघतोय आपण, मग इथं काय भेद हो बघतोय काय? प्रत्येक वेळी हा, हे स्त्री आहे, हे पुरुष आहे, लहान आहे, मोठे आहे, हा भेद आलाच ना. म्हणजे शरीर आहे तर तिथं ती पर्याय आहे, त्यामुळे पर्यायाकडे पाहिलं की विकल्प आहेत, निर्विकल्पता नाही. म्हणून शरीर नुसतं मग काय म्हणून जाणायचं? निर्विकल्पतेसाठी, निर्मोहतेसाठी. म्हणा बघू समोर कोण बसलेत? उद्गल द्रव्य. कशी येणार निर्विकल्पता, निर्मोहता? कसं जाणायचं जेव्हा आपल्याला भेदभाव नाही होणार? म्हणून पर्यायाकडून बघू नका हे सांगायचं. अरिहंतांना कसं बघा म्हणलं त्यांनी? विचारलं ना प्रश्न आज की अरिहंतांचं पर्याय आणि आपली पर्याय एक आहे असं कसं म्हणायचं, असं कुंतू मेहतांनी प्रश्न विचारला. मग ऐकलं का दुपारचं? मग उत्तर काय दिलं? त्यांची पर्याय आणि आपली पर्याय एक आहे का नाही? दोन्ही काय ना 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 उडवलंच असं त्यांनी. म्हणले काय पर्याय वेगळी आहे म्हणले. आपण पण पर्याय दृष्टीने सुद्धा आपण त्यांच्या समान आहोत, अरिहंतां समान. हा, त्यांची पर्याय पण चेतन आहे, माझी पर्याय पण चेतन आहे. सांग काय डिफरन्स आहे? म्हणजे व्ह्यू किती वेगळा ठेवायचा आहे आपल्याला. आपण सगळं बघतोय ते वर्तमान पर्यायाकडून बघतोय किंवा असं भेदरूपाने बघतोय. सगळं वरच आहे, आपण तरंगतय. कोण आहे? मायाशी बोलताय का? तर तिथं सांगायचंय की त्यांचं पण मला असं वाटलं की ऍक्च्युली उत्पत्तीच्या अपेक्षेने सांगतायत का? पर्याय तर स्वभावातूनच उत्पन्न होणार आहे, तशी आपली पण उत्पन्न होतीये, म्हणून समानता आहे का? पण चेतन अवस्था आहे ना, ती एक चेतन परिणती आहे, त्यामुळे त्यांची पर्याय आणि माझी पर्याय सेम आहे. तुम्ही कुठं बघताय हो? ती उत्पन्न झाल्यानंतर ज्याला विषय करताय ना त्याच्याकडून पाहतोय पर्याय वेगळी आहे, पण असं वेगळी नाही. म्हणून म्हटलं की द्रव्यत्व, गुणत्व आणि पर्यायत्व काय सांगितलं? जो अरिहंतांच्या द्रव्यत्व, गुणत्व आणि पर्यायत्वाला जाणतो तो स्वतःच्या आत्म्याला जाणतो. मग ते त्यांनी विचारलं त्व म्हणजे काय घ्यायचं, द्रव्यत्व म्हणजे काय, का असं वापरलाय शब्द, गुणत्व, पर्यायत्व. बोला योगिता ते. भाव घेतला ना, भाववाचक शब्द. भाववासना सांगा आम्हाला. हिजू काकी त्यांचं अरिहंतांचं द्रव्यत्व, गुणत्व आणि पर्यायत्व जो जाणतो तो स्वतःच्या आत्म्याला जाणतो. गुणपर्यायांचं पिंड आहे. ऐकू आलं का सगळ्यांना काय म्हणलं? हो म्हणा. पण पर्यायत्व घेतलं ना त्यांनी, गुणत्व पर्यायत्व म्हणजे पर्याय नाही म्हणायचं, पर्यायत्व म्हणलंय. त्यामुळं तो भाववाचक शब्द आहे असं सांगितलं ना. मग पर्यायत्व म्हणताना तुम्हाला भिन्न पर्याय काढून दाखवलेली नाहीये, तर तो काय म्हणायचं, तर त्याला स्वभाव म्हणायचं का पिंड?
सगळं अचेतनत्व कुतूहलत्व सगळं म्हणजे तत्वाला पण घेतलं ना विश्वरूपपणा. मग आता ती सत्ता सांगत असताना पहिल्यांदा जसं अभेद रूपाने घेतली तर असं आता भेद रूपाने सांगत असताना सुद्धा त्याला कसं त्याच्यामध्ये अंतर्लीन म्हणजे अंतर काय अंतर्लीन करायचं. अंतर्हित असं कसं करायचं ते सांगत असताना असं तर मग त्यांनी त्याचं उदाहरण सामान्य महासत्ताचं सांगत असताना सामान्यपणा सामान्य. बरं ठीक आहे, समजून घ्या काय सांगायचं होतं की जेव्हा भगवंतांचं द्रव्यत्व, गुणत्व, पर्यायत्व बघतो त्यावेळेस तिथं भाव बघायचे की तो कसा आहे, आणि मग तिथून स्वतःकडे यायचं की त्यांच्यासारखं माझ्यासुद्धा द्रव्यामध्ये, गुणामध्ये आणि पर्यायामध्ये काही फरक नाही, कारण मी सुद्धा चेतन रूप आहे, जसे भगवान आहेत तसा मी आहे. पण आपण मी म्हणून बघताना वपू याच्याकडून बघतोय, म्हणजे शरीराला मी मानलं आणि तीच बुद्धी आहे आजपर्यंत अनादीपासून, म्हणून त्याचं परिवर्तन होत नाही आहे, पुन्हा पुन्हा शरीराची उत्पत्ती होते. म्हणजे जिथं दृष्टी असती ना तशी पर्याय प्राप्त होते, जसं चिंतन असतं तशी पर्याय प्राप्त होते. मग 150 गाथेमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्हाला पुन्हा पुन्हा शरीराची उत्पत्ती का होती आहे, सांगा का होती आहे, पुन्हा पुन्हा शरीर का धारण करताय तुम्ही, शरीर का धारण करताय हो पुन्हा पुन्हा, काहीतरी अजब गजब प्रश्न विचारल्यासारखं मग बघू नका. चिंतन तशी पर्याय नाही, ते चिंतन केल्यामुळे तशी पर्याय. मग सगळं कळते तरी पण काय चिंतन करताय हो, करा बघू मी अशरीर आहे चिंतन, काय अवघड आहे का आपल्यासाठी, पुन्हा पुन्हा शरीरच पाहिजे झालंय आपल्याला म्हणून त्याचं चिंतन करतोय परत परत. मग त्यात त्यांनी सांगितलं आदा कम्म मली मसो धरे दीपाणो पुणो पुणो अण्णे न चयदी जाव ममत्तिम देहपधाने सुविषयेसु. समजलं, आदा कम्म मली मसो समजण्यासारखं आहे, सांगा. आदा म्हणजे आत्मा, आदा कम्म मलिमसो, करा ट्रान्सलेशन, आत्मा कर्माने मलिमस आहे. धरेदी पाणो पुणो पुणो अण्णे, पाणो म्हणजे प्राण, धरेदी म्हणजे धारण करतो, धरेदी पाणो पुणो पुणो अण्णे, पुन्हा पुन्हा नवीन नवीन प्राणांना धारण करतोय. का न चयदी, चयदी म्हणजे सोडणे, न चयदी जाव ममत्तिम, जाव म्हणजे जोपर्यंत, जोपर्यंत ममत्व सोडत नाही तोपर्यंत, न चयदी जाव ममत्तिम देहपधाने सुविषयेसु, देहप्रधान विषयामध्ये जोपर्यंत ममत्व सोडत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा नवीन नवीन प्राणांना, शरीरांना, पर्यायांना धारण करत राहतो. म्हणून तुम्हाला जर ही परंपरा संपवायची तर काय करायला पाहिजे, सतत हे विचार करा की मी तर शरीररहित अशरीरी आहे, अनुभव करायचा प्रयत्न करा की मी तर अशरीरी परमात्मा आहे, अरिहंत सिद्ध आहे, मी तर ज्ञान आनंद स्वरूप आहे. तर तिथं सांगितलं मोहाचा नाश होणार. म्हणा एकदा परत आता, वपुर्गृहं धनं दारः पुत्रा मित्राणि शत्रवः सर्वधान्य स्वभावानि मूढः स्वामी प्रपद्यते. काय सांगितलं, जाणण्याचं, बरोबर, इंद्रिय जर माझे सक्षम असतील तरच मी मला ज्ञान पण होईल, बरोबर, आणि मला आनंदाची पण प्राप्ती होईल, आणि त्यामुळे त्याला स्पष्ट करत राहतोय ना. इंद्रिय शरीर वेगळं होतं, इंद्रियांचं समूह बरोबर. शरीर आहे. इंद्रिय ज्ञानाला जो ज्ञान मानतो तो पुन्हा पुन्हा इंद्रिय ज्ञानाच्या द्वारेच व्यापार करण्याचा प्रयत्न करतो, पुन्हा पुन्हा त्यालाच पुष्ट करत राहतो. कोण तो, कोण तो, सतत आपलंच हे चाललंय ना कार्य, म्हणजे स्वतःला विसरतो, आणि मग म्हणजे मी तरी इंद्रिय आनंद स्वरूपी आहे, ज्ञान स्वरूप आहे, त्याचं
म्हणजे इतकं ते आपल्यावर हॅमरिंग झालंय ना, सांग डोळे बंद असल्यावर मला दिसणारच नाही, इतकी प्रगाढ मान्यता आहे. बघतोय कशाने हो? डोळ्यांनी बघतोय का नाही? असं बघते माझ्याकडं. डोळ्यांनी बघतोय वाटतंय ना, मान्यताच तशी झाली आहे की डोळ्याशिवाय मला दिसणारच नाही. सीमाबेन काय? कानाने ऐकू येते तर, कान नसलं तर जीवनच नाही. म्हणजे किती त्या इंद्रियांच्या अधीन जगतोय. मग ते इंद्रिय म्हणजे मी, ते शरीर म्हणजे मी, या मान्यतेनेच आपण पुन्हा पुन्हा शरीराला धारण करतोय, त्या इंद्रिय प्राणांना धारण करतोय. इंद्रियांना म्हणजे शरीराला पुष्ट करतो आणि परत त्याला भोगण्यासाठी ते विषय, मग ते विषय साधन सामग्री गोळा करतो. त्यामुळे म्हणजे त्याच्यामध्ये एकानंतर एक असं म्हणायचंय. इंद्रियांना जेव्हा पुष्ट करतो त्याच्याद्वारे पुन्हा इंद्रिय विषय भोग घेतोय, तर त्या भोगांना पुन्हा गोळा करतोय. भोग सामग्री गोळा केल्याशिवाय ते विषय कसे भोगणार? म्हणून बाह्य सामग्री देखील परिग्रहात संचय करतो. बरोबर. म्हणजे असं म्हणून फक्त एक पहिला शरीर का घेतलं ह्याच्यासाठीच कारण सांगितलं होतं. शरीराला जो मी म्हणतो ना, तोच घराच्या नादी लागतो, तोच धनाच्या नादी लागतो, त्यालाच बायको पाहिजे असते. कोणाला? म्हणजे ज्याला कळालं हे शरीर आहे, ते मी आहे, तर त्यालाच पुन्हा पुन्हा त्या शरीराची सगळे विकल्प. म्हणून सांगतायत त्याच्यामध्ये हा जीव मूढ होतो, अज्ञानी होतो आणि दुःख भोगतो. म्हटलं का तुम्ही? नाही म्हटलं. आत्ता परत म्हटलं का? होय का? मी कुठं होते? वपुर गृहम धनम दाराहा, म्हणजे शरीर, पुढं घर, धन, स्त्री, पुत्र. हां, हे विचारलं होतं मी तुम्हाला. हे कोणाकोणाचे पर्याय सांगायचं आहे. वपू म्हणजे पुद्गलाची पर्याय झाली, या स्कंदाची. गृह, हां, तर ते गृह तुम्ही तिथं ठेवून आला असाल तर ठीक आहे. इथं घेऊन आलाय का बरोबर? कुठं आहे घर? पोचलाय की घरामध्ये? तर घर म्हणजे जर ज्ञानात आणलेलं असेल ना, ते भाव घर म्हणतात माताजी, तर त्याला जवळ घेऊन आलेलं असेल आपण तर ते कुठेही गेलं तरी आपल्या बरोबर आहे. म्हणून ते घर सुद्धा माझं असे भाव आले तर ते सुद्धा मिथ्यात्व झालं, मोह झाला. धन पौद्गलिक आहे. हां, दारा पुद्गल. दारा पुद्गल आहे का स्त्री आहे? हो, जीव आहे. होय, दिसते बरोबर. दिसते त्याला कुठं मानताय तुम्ही? जे असते त्याला मानताय ते मी आहे. फोटोला मांडणार आहे काही मी आहे. म्हणजे सांगायचं की असमान जातीय पर्याय त्यांनी सांगितलं तसं. जे जीव आणि शरीराने मिळून बनलेली अवस्था आहे, ते स्त्री, पुत्र, मित्र, शत्रू हे सगळे कसे आहेत? तो माझ्यापासून भिन्न आहेत, अन्य स्वभाववाले आहेत, पण मूळ जीव त्याला माझं म्हणतो. कोण? पूजा त्याला माझं म्हणते. कसं? हो म्हण की काय त्याच्यात? आपलंच कथन सांगतात हे बघून जर आपण त्यातनं रस घेतला तर आपल्याच सुधारणा होणार. हे चुकतंय हे आपल्याला कळणार. तर त्यांनी काय घेतलंय? शरीर कशाला म्हणायचं? शरीर कशाला म्हणायचं? शरीर आहार वर्गणांनी बनलेलं असतं ते शरीर. बोला, किती अवघड काय मोठं ग्रंथातला प्रश्न विचारले का काय? शरीर कशाला म्हणायचं? शीर्यते झीर्यते तत् शरीर हा असं काहीतरी घेतलंय. जो शीर्ण होता है, जीर्ण होता है, गल जाता है, उसका नाम शरीर है. संस्कृत का शब्द है ये शरीर. उर्दू मध्ये पण शरीर म्हणतात म्हणे. म्हणजे आपण उर्दू शिकायला लागलोय. म्हणजे शरीर हे कसं आहे हो, त्याला कितीही तुम्ही टिकवायचं जपायचा प्रयत्न करा ते टिकणार नाही, राहणार नाही. असं घे. जिसका प्रतिकूल शब्द है शरीफ. शरीफ का अर्थ है सज्जन. बरोबर आहे, शरीफ समजते की आपल्याला. शरीफ आणि शरीरचा काय संबंध आहे? उससे उलटे शरीर का दुर्जन अर्थ है. शरीफ म्हणजे सज्जन आणि त्याच्या उलट शरीर ते दुर्जन यानी बदमाश. तो यह शरीर शरीर है, दुर्जन है, बदमाश है. इथलं वाचते बरं का मी.
इससे कितना ही प्रेम करो, कितना ही खिलाओ, कितना ही तेल फूले लगाओ, कितनी ही सेवा करो, यह जब फल देता है तो बदबू, पसीना आदि ऐब देता है. काही करा तुम्ही त्या शरीराला, किती चांगलं ठेवा, किती सेवा करा, पण शरीर चांगलं फळ कधीच देणार नाही. ये जितनी मूर्तियाँ दिखती है, हम आपको ये सब बड़ी अच्छी देवता सी साफ सुथरी दिख रही है. कोणाचं शरीराचं सांगाले? देवताचं नाही हो. आपलंच शरीर सांगताय. दिसताना तुम्हाला कसं दिसतंय? स्वच्छ केलाय, त्याला रंगरंगोटी लावलाय, काहीतरी गंध लावलाय, म्हणजे अत्तर वगैरे लावलाय असं म्हणताय. तर दिसतंय तुम्हाला की ते साफ सुथरा आहे. सिर में तेल लगा है, बड़ा श्रृंगार है, कपड़े भी चमकीले हैं, किसका चद्दर श्रृंगार है, किसी का कोट, सजे धजे देवता से सब बैठे हैं. कसं बसलाय सांगा? देवासारखं. पर ये सब भरे पूरे किस चीज से है, उसका भी दर्शन कर लो. तुम्ही फक्त त्यांनी सांगितलं नाही का ठिकाणी की फक्त हे चामडं वरचं आहे ना एवढंच काढायचं, लय नाही काय. काय दिसलं? और नहीं घिनगे, म्हणजे काय अर्थ? भीतर या सम जगत में, याच्या समान या जगामध्ये दुसरं सगळ्यात घाण वस्तू नाही आहे. म्हणून त्यांनी ह्याच्यात पण घेतलं ना 12 भावनामध्ये काय, इस देह के संयोग में जो वस्तु पल भर आएगी वह भी मलिन मल मूत्रमय दुर्गंधमय हो जाएगी. मागचं पुढचं म्हणा की काय? किंतु रहे इस देह में निर्मल रहा जो आत्मा, वह ध्येय है श्रद्धेय है बसनीय ही व्यहात्मा. काय सांगितलं? या शरीराच्या संपर्कात तुम्ही सगळ्यात चांगलं उठणं लावा, गंध चंदन लावा, अत्तर लावा. काय होते हो? थोडा वेळ पण नाही राहणार ते त्याच्या स्वतःच्या स्वरूपाने. म्हणजे हे एकच आहे म्हणलं जगामध्ये, इतकं सगळ्यात डिफरंट फॅक्टरी. घिनगेह कुठं वाटतंय पण असं ते घृणा वाटते का त्या शरीराची? शब्दाची घृणा वाटते, पण शरीर इतकं घृणास्पद आहे असं ज्याला वाटलं ना त्याला विरक्ती होईल आणि असं लगेच सोडेल शरीर. विचारातून असं सोडायचं नाही आहे आपल्याला. तर हे शरीर माझं आणि मी हे भाव आहेत ना, हे भाव सुटायचे आहेत, सोडायचे आहेत. तिथंच मोह संपला. तो बता रे क्या सजे दोनों अशा दिल्यात ना, इस देह के संयोग में जो वस्तू पल भर आएगी वह भी मलिन मलमूत्रमय दुर्गंधमय हो जाएगी. कुठलीही वस्तू येऊ दे त्या शरीराच्या संपर्कामध्ये, अन्न खाल्ला तर त्याचं सुद्धा दुर्गंधीमध्ये रूपांतर होतंय, मलामध्ये रूपांतर होतंय. वरून लावलात तर काय जे असेल अत्तर आधी तर ते सुद्धा थोड्या वेळाने सांगितलं त्याला पण त्याची सुगंध बदलून दुर्गंध झालेला असतं. आणि त्यांनी सांगितलं सगळं काय फुलं माला काय घातला असाल तर ते सुद्धा सगळ्याचं रूप बेरूप होऊन जाते. इतकी या शरीराची स्पेशालिटी आहे. तरी पण त्या शरीरालाच आपण चांगलं करायला जातो, सजवायला जातो. अपनी ग्लानी अपने को जल्दी मालूम हो सकती है और दूसरे को त्याच्यापेक्षा जास्त लवकर समजते. आपल्याला उशिरा समजते म्हणायचं. या शरीराची दुर्गंधी किंवा शरीराचं घिनवणेपणा जे आहे ते आपल्याला कमी, दुसऱ्याला जास्त लवकर समजतं. मोही जीव इस शरीर को अपना मानता है. माझ्या शरीराला काय होणार नाही किंवा माझं शरीर मरणार नाही याच भावनेमध्ये सगळे. पण शरीर तर कोणाचंही असू दे नियमाने ते जीर्ण शीर्ण होणार आणि नियमाने बनलंयच ते. जर त्याचं ओरिजिनच जर खराब आहे तर त्याच्याद्वारे काय अपेक्षा करणार? म्हणून त्यांनी एक छान वाक्य घेतलं होतं. जर तुम्ही डॉक्टरकडे गेला, विशाल भैया मला सर्दी झाली आहे, डॉक्टरला सांगितलं मला इलाज करा, डॉक्टर काय करते सांगा फक्त मला. औषध देते होय. तर त्यांनी काय सांगितलं,
अ पर्सन, डॉक्टर म्हणजे कोण हे सांगायला लागलेत बरं का. अ पर्सन हू किल्स युअर इल्स विथ पिल्स अँड आफ्टर विथ बिल्स. म्हणजे समजलं ना विजय काकी. पिल्स म्हणजे गोळ्या, त्यांनी जे देते ते. हां, डॉक्टर म्हणजे कोण असतो हे सांगायला लागले तुम्हाला मी. तुम्हाला वाटतं ते शरीराला बरं करणार आहे, त्या रोगाला बरं करणार आहे, तर उलटं मारणार आहे म्हणले. कसं? सगळ्याच्या द्वारे. गोळ्या पहिला गोळ्या देऊन आणि नंतर पैसे घेऊन. म्हणजे ते बिचारं ऑपरेशननी वगैरे बरं होईल बरं का, पण तुमचं बिल बघून आधी परत आजारी पडेल. म्हणजे म्हणायचं आहे की शरीराचं कोणीही हितचिंतक नाही किंवा शरीराला कोणी बरं करू शकत नाही. शरीर हे जन्मतःच काय म्हणायचं, उत्पत्तीच्या क्षणापासूनच रोगी आहे. किती रोग आहे तो शरीरामध्ये? किती किती सांगा, संपूर्ण शरीरामध्ये किती रोग आहेत विजू काकी? तसले काय तर तुम्ही लोक सोडवत असता की. संख्या आहे त्याची 1 करोडमध्ये, 1 2 नाही. किती? 56 लाख. 56 करोड 68 लाख. होय, 5 करोड जास्त करायला लागलाय तुम्ही. 56 नाही, 5 करोड 68 लाख 99,584 रोगांचं घर एक शरीर आहे. हां, कोणाचं? माझं नाही, शेजारच्याचं. 5 करोड 68 लाख 99,584. हां, बरं, त्यांनी तेच सांगितले. जर त्यातल्या एखाद्याचा उदय आला तर तुम्ही का घाबरता हो? सर्दी झाली किती घाबरताय सांगा? नाही ना. येऊ देत. आय एम रेडी. म्हणजे ते इतके रोग आहेत, जर तर त्यातल्या एखाद्याचा उदय आला तर फक्त हार्ट अटॅक आला काय झालं. म्हणजे ते एका रोगाला तुम्ही घाबरताय तर इतके रोग घेऊन सतत फिरताय. तर त्याचं किती भय असायला पाहिजे. उलट म्हटलं ना, बॉम्ब घेऊन फिरतोय ना, जसं काय तसं आहे हे. कुठल्या समयाला कुठल्या रोगाचा उद्भव होईल, कधी ते आपल्याला मरणापर्यंत नेईल सांगता येत नाही. तरी पण त्याची रुची, त्याच्यामध्येच आसक्ती. सांगा किती रोग आहेत? चालतंय की मग, आहे की वही पेन आहे आपल्याकडं. ते पण त्यांनी शास्त्रात लिहिलेलं आहे बरं का. तर त्यांनी लिहून ठेवलं आहे म्हणलं आपल्याला हे चालत नाही. लिहा पूजा, जवळ तेवढा आकडा वाचून तर वैराग्य येऊ दे आपल्याला. असल्या शरीरात आपल्याला राहायचं नाही. या शरीरापासून आपल्याला विरक्ती करायची आहे. याच्यापासून सतत आपल्याला ज्ञानातून तरी भिन्न राहायचं आहे, ह्याची तर भावभासना होईल. 5 करोड 68 लाख 99,584. हे शरीर म्हणजे इतक्या रोगांचं घर आहे. 84. तर या शरीराची चिंता आपण दिवस रात्र करतोय आणि त्याच्या निमित्तामध्ये आपलं सगळ्या ज्ञानाला मलिन करतोय. आपला सगळं म्हटलं ना, प्रत्येक समयातलं वीर्य नष्ट होतंय, आपला आनंद नष्ट होतोय, सगळ्या शरीराच्या निमित्तात वाया घालवतोय. कारण शरीर म्हणजे मी आहे तर जीव म्हणजे मी आहे हे ओळखच राहत नाही. म्हणून सांगितलं काय करा, चिंता सोडा. शरीराची जितकी चिंता करणार तितकं आत्मचिंतन होणार नाही, तो जीव स्वतःपाशी जाणार नाही. शरीर सेवा का कारण, जो बुद्धिमान पुरुष होते हैं वे भी शरीर की सेवा करते हैं. कोण? मग चालतंय आम्हाला पण करायला तसं. ज्ञानीला शरीर सुटलं नाही, शरीराचे विकल्प सुटले नाही, काय ज्ञानी, आणि मग आम्हाला सुटलं नाही तर काय असं वेगळं झालं. तो कशासाठी करतो? म्हणजे शरीरात राहूनच साधना करायची, म्हणून शरीराची काळजी पण घ्यायला सांगितली. परंतु अज्ञानी साधना करण्यासाठी शरीराची काळजी घेत नाही. ते म्हणजे तुम्ही हा विकृत आहे ना, आणि त्यासाठी
सांगितलं ज्ञानी जेवतो किंवा ज्ञानी शरीराची सगळी काळजी घेतो कशासाठी हो? न चयठ्ठम न तेजठ्ठम, म्हणजे काय, त्याला पुष्ट करण्यासाठी नाही किंवा तेजपुंज करण्यासाठी नाही, तो साधना करण्यासाठी त्या शरीराचा वापर करतोय. दृष्टी अलग आहे ना. शरीर तर आहे बरोबर, सगळं दिसतंय की आपल्यासारखं भोजन करतोय, झोपतोय, त्याचं सगळं निगा राखतोय हे दिसतंय, पण दृष्टीत काय आहे त्याच्या, हे मी नाही आणि हे कधी सुटणार हेच भाव आहेत. आपले भाव काय, तो जाऊ दे जबरदस्ती तरी आणा असे भाव की नको मला हे शरीर आणि या शरीराची परंपरा नको, पुन्हा मला कुठल्या शरीरात जाऊन जन्मायचं नाही आहे. म्हणून तर सगळ्या त्या पुराण कथांमध्ये त्यांनी सांगितलं ना, त्या जेव्हा ती माता रडायला लागली त्या बालक जेव्हा चालला दीक्षा घ्यायला त्यावेळीस ते प्रत्येक बालकाचे असं ऐकलं तर त्यातनं कळेल की तो म्हणतो की आज मी तुला रडवले, ह्याच्या पुढं शपथ घेतो कुठल्या मातेला मी रडवणार नाही. म्हणलं का जयश्री काकींना असं कधी? म्हणा की म्हणजे असे भाव तर करा की आपल्याला पुन्हा कुठल्या शरीरामध्ये जन्म घ्यायचा नाही. आपण स्वतः आपण रडलोय आणि पुन्हा पुन्हा या शरीरामध्ये आसक्ती केली आहे, पुन्हा या शरीराचे चिंतन मंथन केलंय, मग आता ह्याच्या पुढं मला ह्याचा विचार नको. म्हणून परवा एकाने काय म्हणलं की रोग झाल्यावर काय करतो, आहेत एवढे रोग सांगितलं मी, ठीक आहे, त्यातला एकाचा उद्भव झाला, काय करता हो तुम्ही, दिवस रात्र काय करता, उगीच तसलं सांगू नका मला आम्ही त्याचं चिंतन करतो वगैरे, प्रॅक्टिकली विचार करून सांगा आपण दिवसभरात काय करतो. कसं दूर करण्याचेच विचार असते ना, कसं दूर होईल ते रोग. आता मला सांगा त्यागी मुनींना रोग झालाय ते काय करतायत, असं हे साधं सोपं झालं, ठीक आहे, स्वभावामध्ये राहतात, निय शरीर जाणतात, जरा दिवसभरातल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये विचार करा की काय करतात. तुम्हाला बघायला मिळत नाही, पण ज्याला बघायला मिळतंय ना त्याला समजते की असे एका शब्दाने म्हणत नसतो त्यागी की मला दुखतोय, मला त्रास होतोय, मला झोपायचंय, असले विचार नसतात. किंवा काय म्हणायचं, तुम्ही एकदा प्रयत्न करून बघा, जेव्हा विशाल भैया सर्दी झाली आहे ना, एक दिवसभर त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचंय, सगळं करणार तुम्ही, नाही असं नाही, औषध गोळ्या खाणार, काय तुम्हाला करायचं ते करणार, पण एकदाही विचारामध्ये येऊ देऊ नका की मला त्याच्या निमित्त त्रास होतोय किंवा मला किती वेदना आहेत, मी कसं याच्यापासून दूर राहू, ह्याचं एकदा पण चिंतन करू नका. जेवढं दुर्लक्ष करणार ना तेवढं तो पाहुणा निघून जात असतो. रोग काय हो, घरचा नाही आहे, तो बाहेरचा आहे, त्यामुळं ज्याचं आदर करत नसतो तो आपल्या जवळ राहत नसतो, मग त्याच्याकडे तुम्ही सारखं बघताय, त्याचं पांपाळत राहतोय आपण त्याला, तर ते जवळ राहते, का जात नाही कालची सर्दी आज, असं आहे. म्हणून सांगतायत ना दुर्लक्ष करा, जी गोष्ट आपली नाही आहे ना त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं, त्याच्यासाठी वेळ नाही घालवायचा, शक्ती नाही, बुद्धी नाही, आपला आनंद नाही, का वेस्ट घालायचं आहे. म्हणून उलट जे आपलं आहे त्याला भोगा तर आनंद आहे, अन्यथा नाही. जो बुद्धिमान पुरुष होते हैं वे भी शरीर की सेवा करते हैं, वे भी स्वस्थ रहने के उपाय बनाते हैं, संयत भोजन करते हैं, संयमी दिनचर्या करते हैं, सब कुछ स्वास्थ्य ठीक रहने का प्रोग्राम रखते हैं. कोण? ज्ञानी सुद्धा करतात हे सगळं. शेड्यूल असतं सगळ्यांचं, कधी उठायचंय, कधी खायचंय, कधी झोपायचंय, कधी व्यायाम करायचंय, सगळं करतात ज्ञानी. लेकिन शरीर की यह सेवा अपना मोह पुष्ट करने के लिए नहीं करते, किंतु म्हणजे एखाद्याचा आपण यूज करतोय त्याला नष्ट करण्यासाठी. सांग किती चांगले तुम्ही, म्हणजे ह्या शरीरालाच आपण आपल्यासाठी घेतोय कामामध्ये का, याला नष्ट करण्यासाठी. समजा एखाद्या वर्करला, एखाद्या माणसाला तुम्ही हायर केलंय, म्हणजे जोपर्यंत आपलं काम होत नाही, हां बरोबर, बरोबर सांगितलं, छान. काय कळलं, तन खा म्हणजे काय हो, जो शरीराला खातो ती तन खा, म्हणजे शरीर जोपर्यंत काम करते तोपर्यंत त्याला
तनखा देताय तुम्ही, म्हणजे त्याला खाऊ घालताय, त्याची निगा राखताय वगैरे, पण कशासाठी? त्या देहालाच नष्ट करण्यासाठी हे सगळं आहे. म्हणून परवा सांगितलं होतं काय, जर तो वाघ खायला आला या शरीराला तर ज्ञानी काय विचार करतोय? तुम्ही सगळे ज्ञानी आहेत माझ्यासमोर, काय विचार करताय? पूजा, एक वाघ सोडणार आहे बाहेर. म्हणून ते एका मोटिवेशनल स्पीकरनी एक स्पीच दिली होती हो, त्यात सांगितलं होतं त्यांनी की म्हटलं असं एक कॉन्फरन्स हॉल होतं आणि तिथं स्पीच चालू होती त्याची, आणि त्यांनी सांगितलं सगळं फुल पॅक होतं, आपलं AC रूम असल्यासारखं समज, आणि भरगच्च लोक होते, आणि त्यांनी सांगितलं की या हॉलच्या बाहेर 100 हत्ती आलेत, खूप बलाढ्य, खूप मोठमोठे हत्ती आलेत. समजा आता तुम्ही या हॉलच्या बाहेर 100 हत्ती आलेत, तुम्हाला काय वाटलं? तुमचे फिलिंग सांगा. खूप बलाढ्य आहेत, खूप मोठे मोठे आहेत, गर्जना करतायत, असे 100 हत्ती आहेत, 1-2 नाही. काय विचार आला? बघायचं आहे कसे आहेत, ही जिज्ञासा एक लगेच. आणि त्यांनी सांगितलं या हॉलच्या बाहेर एक वाघ आलाय. आता तरी पण बघायला जातोय काय? लय डेअरिंग माझे. पहिला जाऊन दारा खिडक्या बंद करणार का? म्हणजे 100 हत्ती म्हणलं तर असं नाही वाटलं की सुरक्षा पाहिजे, सगळं बंद करायला पाहिजे, असं नाही वाटलं. पण एक वाघ आलाय म्हटलं तर का असं वाटलं? शरीराचा विचार आला ना तिथं लगेच. ते वाघ सगळ्याला तर मारणार नाही, पण मलाच मारलं तर, असं त्या सगळ्यांचा विचार. पण ते विचारानेच त्रस्त आहे. म्हणून सांगायचं आहे काय, ज्याला शरीर मी आहे ही भावना आहे ना, सतत त्याचे रक्षेचे विचार, सतत त्याचं चिंतन चालू असतं. म्हणून एकदा चिंतन करा की मी आत्मा आहे, तर त्याचे रक्षेचे विचार येतील. कधी असे विचार आले आपल्याला, वाघ समोर आलाय, मला माझ्या आत्म्याचं रक्षण करायचं वाटलं का? कसं कोणाला वाटलं? ते गोपालदासजी बरे यांचे वडील चालले होते म्हटलं ना दुसऱ्या कुठंतरी गावाला घोड्यावर बसून, आणि रस्ता होता जंगलातून, आणि अशी पायवाट होती म्हणले छोटी, आणि त्या घोड्यावर बसून ते निघाले होते. आणि बरोबर ते जंगलाचा रस्ता असल्यामुळं समोरून वाघ आला. आणि मग आता ह्यांना अजय नव्हते ते, आणि त्यांना फक्त जिनधर्माचं संयोग मिळाला होता, आणि त्याच्या निमित्तात काय ते ऐकायला मिळालेले शब्द तत्व, त्याच्यावर फार त्यांची श्रद्धा, त्याच्याबद्दल एक रुची आस्था होती. आणि त्यामुळे त्यांनी काय विचार केला, तो जर खाणार आहे संपणार आहे तर मी आकुलता करून काय करू. ते घोड्यावर तसेच बसून राहिले आणि नमोकार मंत्र म्हणत राहिले. बस तेवढाच विचार त्यांचा, नमोकार मंत्र रक्षण करेल किंवा जे होईल ते होईल, पण तेवढ्याला शरण त्यांनी मानली. तो वाघ जवळ आला आणि निघून गेला. दिसला का तुम्हाला? लगेच ज्ञानामध्ये ते वाचलं की असं दृश्य दिसलं, एक पायवाट आहे ज्याच्यावरून एकच माणूस जाऊ शकतो एका वेळेस. तो वाघ पण समोरून येतोय तर तो जाऊ शकणार नाहीये, पण तो सरळ निघून गेला. आणि मग हे त्यांच्या आयुष्यामध्ये इन्सिडन्स झाल्यावर त्यांनी गोपालदासजी बरे यांवर, बहुतेक त्यांचीच आहे का वर्णींची आहे, कुठल्या जिनेंद्र वर्णींची, कोणाची तरी आहे अशी कथा, तर त्यांनी त्यांच्या मुलावर संस्कार केले की तू कधी जिनधर्मापासून दूर होऊ नकोस, तोच आपलं रक्षण करणारा आहे. म्हणून आपण पण काय संस्कार करायचे स्वतःवर, तू कधीही आत्म्यापासून दूर होऊ नकोस, या शरीराच्या जवळ जाऊ नको जीवा, तर तुझं रक्षण होणार. अन्यथा पुन्हा पुन्हा शरीर धारण करणार आणि पुन्हा पुन्हा दुःख भोगत राहणार. हो. सांगा विजू काकी, जोरात सांगा. जाणणारा आहे, जाणत आहे, जाणीव होत आहे. अनादि अनंत आहे.
शंसनभूतं अविन्द्रियमहत्तं ध्रुवमचलमणालम्बं मण्येदम् अपगं शुद्धं हाँ ध्रुव आहे अचल आहे अनुभव आहे जाणा मी एक शाश्वत शुद्ध अनादि अनंत ज्ञान दर्शनमय जीव आहे जाणणाऱ्याला जाणा जाणीवेत घेणारा हा मी शुद्ध जीवच आहे मी आहे आहेच नमो अरिहंताणं